राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला धनंजय मुंडे मात्र गैरहजर आहेत। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेटला सुद्धा मुंडे यांनी दांडी मारली आहे। डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे मुंडे गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली आहे। सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये येणार का याकडे लक्ष लागलेलं होतं। तेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित आहेत। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला सुद्धा मुंडेंनी दांडी मारलेली होती। डोळ्याची शस्त्रक्रिया आहे त्यामुळे मुंडे गैरहजर आहेत अशी माहिती कळते। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेमध्ये येणार आहेत। यामध्ये सरकारच्या काही योजना या संदर्भातला रिव्ह्यू घेतला जाईल, पण त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची सुद्धा अनुपस्थिती आहे त्यामुळे काय नेमकी चर्चा होती याकडे लक्ष असेल। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा, मंत्रिमंडळाच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित नाहीयेत, ते गैरहजर आहेत, काय नेमकं कारण देण्यात येते आणि काय खरं पडद्यामागचं कारण आहे? अनुपमा, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं होतं, त्यामुळे त्यांना पुढील 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे या बैठकीला धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत, मात्र पुढच्या आठवड्यापासून धनंजय मुंडे शासकीय कामात राहतील अशी माहिती जी आहे ती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे त्यांच्या बाबतीत ज्या काही चर्चा सुरू आहे त्या बघता त्यांना त्यावेळी त्यांचं ऑपरेशन केलं आहे, त्यामुळे त्यांना डॉक्टर काही दिवस म्हणजे पुढील काही दिवस शुक्रवारपर्यंत खरं तर ते आता विश्रांती घेतील आणि त्यानंतर शासकीय कामात आणि इतर कार्यक्रमांमध्ये धनंजय जे आहे उपस्थिती लावतील। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।